संध्या केडेकर, तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। मी राष्ट्रवादी पार्टी नव्या पक्षाचे नाव तर उगवता सूर्य हे चिन्ह मिळावे म्हणून निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाची मागणी। येत्या 7 दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही अन्य मार्गाचे अवलंबन करू, सचिन धाडवे यांचा इशारा। सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध 12 फेब्रुवारी रोजी आंदोलन छेडणार, माजी आमदार संजयराव कदम यांचा इशारा। जेसी फेस्टिवल 2024 चा दणक्यात शुभारंभ, मनोरंजनासोबतच सामाजिक कार्यक्रमांना देखील प्राधान्य। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार अबुधाबी दुबई मधील प्रथम हिंदू मंदिराची प्राणप्रतिष्ठा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। शिवसेना कोणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता। यावर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा धक्कादायक निकाल दिला। दरम्यान आता निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची नसून अजित पवार यांची असल्याचा 141 पानांचा निर्णय जाहीर केलाय। महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिलाय। पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले, तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादीचे कोणते आमदार पात्र आणि अपात्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। आधी महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना पक्ष गेला, त्यात आता शरद पवार यांची देखील भर पडली आहे। आता मी राष्ट्रवादी पार्टी हे शरद पवार यांच्या नव्या पक्षाचं नाव तर उगवता सूर्य हे चिन्ह मिळावे म्हणून निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाने मागणी केली आहे, अशी माहिती आता विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या। साहजिकच कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याच्या करता एक पद्धत आहे, एक परंपरा आहे। त्या प्रकारे आम्ही निवडणूक आयोगाच्याकडे गेलेलो होतो आणि त्यामध्ये आम्ही पण आमचं म्हणणं मांडलं, इतरांनी पण त्यांचं म्हणणं मांडलं, त्याच्या अनेक तारखा पडल्या। सगळ्यांचं म्हणणं, वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर साहजिकच लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा, या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांनी जो निर्णय घेतलेला होता, मग प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, बाबा आत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्याबरोबर असणाऱ्या 50 आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता, त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे। मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो, मान्य करतो। त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो। सध्या खेडमध्ये राजकारणाचा शिमगा सुरू आहे। एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदासभाई कदम यांच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीबद्दल सध्या वातावरण पेटून उठलंय। 7 फेब्रुवारी रोजी खेड शहरातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। त्यानंतर सदर मोर्चा खेड पोलीस ठाण्यात पोहोचत शिंदे गटाच्या नेत्यांनी तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन सादर केले। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 5 फेब्रुवारी रोजी खेड रेल्वे स्टेशनवरती दाखल झाले होते। यावेळी खेड दापोली मंडणगडचे माजी आमदार संजयराव कदम आणि त्यांचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या भेटीसाठी रेल्वे स्टेशनवरती जमले होते। दरम्यान महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेनेचे नेते
रामदासभाई कदम यांच्या विरोधात प्रक्षोभक आणि शिवीगाळी करणारी घोषणाबाजी करत ठाकरे गटाच्या नेत्यांनी दंगा घडवून आणण्याचा प्रयत्न केला असं म्हणत या विरोधात खेड पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अन्यथा आम्ही या विरोधात आक्रोश छेडू असा इशारा निवेदन सादर करत शिंदे गटाच्या नेत्यांनी दिलाय। तालुका प्रमुख सचिन धाडवे हे अन्य कार्यकर्त्यांसह खेड पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यासाठी दाखल झाले होते। तर आजचा हा मोर्चा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घेऊन काढण्यात आला होता। मात्र जर का योग्य ती कारवाई झाली नाही तर पुढचा मोर्चा संपूर्ण खेडवासियांना सोबत घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया दीप वाहिनीजवळ बोलताना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी दिली आहे। जय महाराष्ट्र। आज सकाळी खेड तालुक्यातील व खेड शहरातील सर्व शिवसैनिक आम्ही एकत्र जमलो होतो। शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्यावरती 2 दिवसापूर्वी उबाटा गटाच्या पुढाऱ्यांनी खालच्या पातळीवर जाऊन घोषणाबाजी आणि शिवीगाळी केली होती। त्या निषेधात आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। पोलीस स्टेशनला जसं तक्रारसुद्धा मी दिली होती आणि त्या तक्रारीनुसार पोलिसांनी फक्त एका आरोपीला पकडलं, 1 दिवस अटक करून तो काल जामिनावर सुटला आहे आणि बाकीचे आरोपी मोकाट फिरत आहेत। त्या सर्व आरोपींवरती कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही आज लेखी निवेदन दिलेलं आहे। आणि निवेदन देत असतेवेळी आम्ही पोलिसांना सांगितलं की येत्या 7 दिवसामध्ये जर ह्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना धडा शिकवू। कारण आज हे जे पुढारी ओरडत आहेत त्यांना शिवसेना नेते रामदासभाईंनीच मोठी केलेली आहे आणि खाल्लेल्या ताटामध्ये आता पुढचं बोलत नाही, त्यांनी कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे समजायला पाहिजे। आज तुमचा पक्ष वेगळा आहे, निष्ठावंत म्हणून स्वतःला म्हणताय, पण तुमच्याकडे निष्ठा किती आहे ते प्रत्येकाने मनाला विचार करा। आज ज्या नेत्यानं आपल्याला मोठी केली त्या नेत्यावरती तुम्ही बोलतेवेळी कुठे ते संयम बाळगायला पाहिजे। राजकारण सर्वच करतात, पण राजकारण करतेवेळी आपण जी पहिली जी कामं केलेत, जे पहिले म्हणजे ज्याने आपल्याला मोठे केलं आहे त्याची कुठं ना कुठे मान सन्मान हा आपण राखायला हवा। आज शिवसेना नेते रामदासभाई कदम असतील, आमचे योगेश असतील, त्यांच्यावर आजपर्यंत अन्याय किती झाला आहे तो अन्याय तुम्हाला कधी दिसला नाही। तुम्ही फक्त आज निष्ठावंत म्हणून झेंडा मिळवताय की निष्ठा तुमच्याकडे निष्ठा कुठली? आज मातोश्री तुम्हाला कोणी दाखवली होती? आज मातोश्रीवरती शिवसेना नेते रामदासभाई जर खेडमध्ये आले नसते तर आम्हाला ही मातोश्री बघायला भेटली असती का? पण आज मातोश्रीवरती निष्ठा झाली नाही आणि त्या निष्ठेच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही। परंतु आज आम्ही पोलिसांना सांगितलं की येत्या 7 दिवसामध्ये जर ह्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ। मग त्यानंतर पोलीस प्रशासनावरती आमच्यावर कुठली कारवाई कशी करते ते सुद्धा आम्ही बघू। कारण की आज जर ते शिवीगाळी कोणी त्यांची पहिलीच वेळ नाही, सभा आमच्याही होतात, आमचे पण नेते आहेत, पण आमच्या नेते बोलत असतेवेळी किती संयमाने बोलतात त्याचं भान कुठं तरी प्रत्येकानं दाखवायला पाहिजे। कारण टीका ही आम्हाला मग करता येते, आम्हाला सुद्धा खालच्या पातळीवर बोलता येईल आणि आता आम्हाला सुद्धा ती सुरुवात करावी लागणार आहे। आजपर्यंत आम्ही संयम बाळगला, पण ह्यापुढे संयम बाळगला नाही। येत्या 7 दिवसामध्ये जर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही त्यांना तसं उत्तर या ठिकाणी देणार आहोत। आणि आजच्या ह्या मोर्चामध्ये खेड तालुक्यातील सर्व शिवसैनिक, आजी माजी पदाधिकारी, माझे मार्गदर्शक या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग दर्शवला आणि आपण भाईंवरती, दादांवरती असलेलं प्रेम आज खेड तालुक्याला सिद्ध करून दाखवलं। त्याबद्दल मी सर्वांचं शिवसेना खेड तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानेन। आणि आजचा मोर्चा फक्त पदाधिकारी, जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांचाच होता आणि जर ती कारवाई झाली नाही तर पुढचा मोर्चा हा संपूर्ण खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील जेवढी माझे शिवसैनिक असतील ते सर्व त्या मोर्चामध्ये या ठिकाणी उतरणार आहेत। खेड पोलिसांनी युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला, तरी या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आक्रमक झालाय। सध्या सुरू असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी फेब्रुवारी 12 रोजी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा माजी आमदार संजयराव कदम यांनी दिलाय। राजकीय दबावापोटी इथे शिंदे गटाला सर्व काही माफ आणि बाकी सर्वांना शिक्षा करण्याचा जो प्रकार सुरू आहे त्या विरोधात आम्ही 12 फेब्रुवारीला निषेध आंदोलन छेडणार असल्याचं माजी आमदार संजयराव कदम यांनी दीप वाहिनीजवळ बोलताना म्हटलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा झाल्यानंतर त्या दौऱ्याच्या वेळी खेड रेल्वे स्टेशन येथे आम्ही सर्व शिवसैनिकांनी उद्धवजी साहेबांचा आणि आलेल्या पदाधिकाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये खेडमध्ये स्वागत झालं। साहेबांचा यशस्वी दौरा झाल्यानंतर त्याची सांगता होत असताना
कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह होता, आनंदामध्ये कार्यकर्ते घोषणा देत होते. त्या घोषणा देत असताना शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे हे शिवसेना पक्षाच्या घोषणा देत होते. आणि ते रेल्वे स्टेशन होतं. रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये असंख्य लोक त्याच्यामध्ये होती. त्या असंख्य लोकांमध्ये काही लोकांनी त्याच्यामध्ये नेमका पत्ता कडवा आहे, रामदास कदम भडवा आहे अशा पद्धतीनं घोषणा दिल्यानंतर या कोणी घोषणा दिली त्याला त्या ठिकाणी पकडायला पाहिजे होतं. अजिंक्य मोरे हे माझ्यासोबत होते, परंतु माझ्यासोबत असताना अजिंक्य मोरे असे काही बोलले नाही. परंतु पूर्वग्रह दूषित करून त्याच्यामध्ये पोलिसांनी अजिंक्य मोरे याला कोणतीही फिर्याद नसताना फिर्याद देण्याच्या अगोदर आणून पकडलं आणि त्याच्यावरती 151 गुन्हा दाखल केला गेला. त्याला सकाळी कोर्टानं 7 दिवसाची कस्टडी दिली. त्याच्यानंतर आम्ही खेडच्या वरिष्ठ कोर्टाकडे त्याच्यामध्ये गेलो. वरिष्ठ कोर्टाकडे आमची अजिंक्य मोरेची बाजू ॲडव्होकेट अश्विन भोसले इतर त्यांचे सगळे सहकारी वकील यांनी त्यांची बाजू मांडली आणि अजिंक्य मोरे याला आज जामीन झाला. खरं तर अशा पद्धतीनं एक घोषणा दिल्या तशा त्या घोषणेच्या आधारे एका कार्यकर्त्यावर कारवाई करणं ही राजकीयदृष्ट्या त्याच्यामध्ये कारवाई झाली. अशाच पद्धतीने या ठिकाणी खेडमध्ये संजय राऊत यांचा पुतळा जाळला गेला. तेव्हा शिंदे गटाची लोक होती. त्यांनी तर पुतळा जाळला, त्याचे व्हिडिओज आहे सगळं आम्ही ते त्या ठिकाणी दाखवलं. त्यांच्यावरती कोणती कारवाई झाली नाही. ते सुद्धा त्या ठिकाणी भडवे बोलत होते, नालायक बोलत होते, वेगळा शिव्या देत होते. आज कित्येक वेळा या ठिकाणी आपण पाहतोय. आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस सुप्रिया सुळे खासदार म्हणून त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला, त्या एका चांगल्या महिलेच्या महाराष्ट्रातल्या खासदारांचा संसद रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या वेळेस सुप्रिया सुळेबद्दल वापरले अपशब्द आणि म्हणजे सगळं अपशब्द वापरले. आमचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावरती त्यांनी कोर्टामध्ये दावे घातले आणि राहुल गांधीचा पुतळा जाळला. तेव्हा मात्र या ठिकाणी साध्या बॉन्डवरती त्यांना सोडून दिलं आणि म्हणून पोलिस या ठिकाणी प्रशासन एकतर्फी कार्यक्रम करते आणि म्हणून पोलिसांच्या मार्फत काय राजकीय पुढारी ज्यांना त्यांच्या आयुष्याची कारकीर्द, मग देवेंद्र मोरे असू देत, मी स्वतः या ठिकाणी असू देत, आमचे विजयराव असू देत, सत्ताशील असू देत, आमची सगळी ज्येष्ठ शिवसैनिक, आमचे विष्णू कदम असू देत, अंकुश कदम असू देत, या आपले सगळे ज्येष्ठ शिवसैनिक खेडचे नागेश तोडकरे असू दे, बाबूशेठ असू दे, अरविंद शेठ असू देत, ही सगळी मंडळी जी 90 साली ज्यांना आम्ही मदत केली, ज्यांची 90 साली ज्यांच्या आम्ही आमदारकी त्याच्यामध्ये त्यांना निवडून दिलं, तेच आता आमच्या मुलाबाळांच्या वरती कशा अडचणी जाते, कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून त्याच्यावर कारवाई करण्याचं काम करतो. अगदी शेवट इथं त्याचे मिंदे गटाचे पदाधिकारी आमच्या जिल्हा प्रमुखाला त्याच्यामध्ये 7 दिवसाची कोठडी लागलीच पाहिजे आणि म्हणून वेगळ्या पद्धतीनं राजकीय दबाव आणून त्याच्यामध्ये काम करत होते. पण न्यायालयाने आज आमचं ऐकून घेतलं आणि न्यायालयाने आज आमचा त्या ठिकाणी आमच्या निर्णय त्याच्यामध्ये दिला आणि अजिंक्य मोरे जामीन झाला. पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने या ठिकाणी केलं तर कायद्याचं राज्य राहिलं नाही आणि म्हणून येत्या 12 तारखेला संपूर्ण खेड तालुक्यामध्ये या अवैध धंद्याला साथ देणारे इथलं पोलीस प्रशासन आहे. पोलीस प्रशासन म्हणजे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम करणारं प्रशासन जे आहे त्यांच्या चुका आपण जे नेहमी पाहतोय. इथल्या रनिंगवाल्यांचे हप्ते कोणाला जातात, इथल्या क्लबवाल्यांचे हप्ते कोणाला जातात, इथे हे सगळे अवैध धंदे चालतात कोणाच्यामुळं. आज खेड तालुक्यामध्ये ना राज्यामध्ये देशामध्ये आपण पाहिलं नाही. गावठी दारूवाल्यांची संघटना इथं तयार झाली, गावठी मटकावाल्यांची या ठिकाणी संघटना तयार झाली, क्लबवाल्यांची संघटना तयार झाली आणि सगळ्यांकडचे हप्ते जमा करून जातात कुठे आणि त्याच्यामुळे फार मोठ्या पद्धतीने इथं बिहारचं जसं त्यांचं वाईट जसं कामकाज त्याच्यामध्ये होतं इतर राज्याला आपण करतो, त्या बिहार आपल्या खेडचं करण्याचं काम या काही नेत्यांच्या आशीर्वादानं होतंय आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येत्या 12 तारखेला खेड तालुक्याचा प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, पोलीस स्टेशनवरती त्याच्यामध्ये आंदोलन करतो. आंदोलन हे त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं हटके स्टाईलने आंदोलन असणार शिवसेना स्टाईल आणि मग ते आंदोलन करत असताना आमच्याकडे बऱ्याचशा लोकांच्या की काही लोकांनी इथे दारू धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालू आहेत, कोण कोण त्याच्यामध्ये करत आहेत आणि म्हणून पोलिसांच्या नोकरी पद्धती राहिलं पाहिजे. पण पोलीसच प्रशासन या ठिकाणी तसं झालं असेल. इकडे पोलीस पाटील भरतीमध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी मुलांच्या परीक्षा घेतल्या, काही तरुण त्याच्यामध्ये परीक्षेला पास झाले, लेखी परीक्षेला सुद्धा प्रांतानं पास केलं
तोंडी परीक्षेला सुद्धा पास केलं आणि राजकीय दबावामध्ये नापास झाले. मग परीक्षा घेता कशाला? आणि मग राजकीय दबावापोटी केल्यानंतर पुन्हा एकदा आता पूर्वी शिंदे गट होता ते सरकारमध्ये होता, त्याच्या जोडला आता परत एक राष्ट्रवादीचा गट गेला. तर राष्ट्रवादीच्या पहिल्या गटाला नापास केलं आणि तो पूर्वीचा शिंदे गट होता तो पास झाला पोलीस पाटील, आणि परत राष्ट्रवादीचा गट तिथे गेल्यानंतर दोघांची युती झाली. आता आपल्याला मतं पाहिजेत आणि म्हणून पहिल्याला पोलीस पाटलाला 10 दिवस पोलीस पाटीलकी दिली आणि 10 दिवसानंतर त्याला नापास केलं आणि दुसऱ्याला पास केलं. आणि म्हणजे असं घाणेरडं राजकारण कधी आपण पाहिलं नव्हतं. सत्ता येते सगळीकडे, आजपर्यंत सत्ता वेगळ्या पद्धतीने होत गेली, परंतु एवढं वाईट राजकारण कधी झालं नाही. आणि म्हणून जुना जाणता शिवसैनिक आज हे यांचं घाणेरडं राजकारण हे करून घरात बसलेलं आहे. आणि जे जुन्या जाणत्या शिवसेनेने 90 पासून ज्यांना मदत केली त्यांनी फार मोठी घोडचूक केली की ह्याला त्या काळामध्ये वाईट परिस्थितीमध्ये मदत केली. इथलं सांगतात काही लोक की दाऊद इब्राहिम 90ला इथं बसला होता, घराघरातनं जात होता. त्या दाऊद इब्राहिमच्या गावाच्या शेजारचे विभाग प्रमुख आमचे देवेंद्र मोरे, मी त्या भागाचा जिल्हा परिषद सदस्य होतो. आम्हाला कधी 90 पासून दाऊद इब्राहिम कसा आहे तो पाहायला मिळाला नाही आणि दाऊद इब्राहिमने आम्हाला सुद्धा कधी ओळखलं नाही. पण इथं मात्र लोकांना टीव्हीच्या माध्यमातून सांगायचं आहे होय दाऊद इब्राहिम आला होता. आता दाऊद इब्राहिम आला होता तर दिसला पाहिजे पहिला आम्हाला. आणि मग जो 85 साली आमच्या गावात दाऊद इब्राहिम कधी गेला कुठे ते लावायला माहिती नाही, परंतु नेते इथे भाषण करून सांगतात म्हणजे मी काहीतरी मोठा आहे. आणि म्हणून आजचा हा जो जी कारवाई केली त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी त्याच्यामध्ये आंदोलन करणार आहोत. सरकार येते जाते, सरकार येतात जातात, पण एवढं वाईट वागणारं सरकार आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा पाहतो. काल पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाई माइंडकर साहेब आले होते, तर त्या माइंडकर साहेबांनी त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन आम्ही भेटलो. आम्ही त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली की इथं पोलीस प्रशासन कसं होतं. आम्ही त्यांना व्हिडिओज काय दाखवले की हे इथे असं केलं, ह्यांच्यावरती गुन्हा काय केला काय. त्यांच्या लक्षात आलं की इथे राजकीय दबावापोटी शिंदे गटाला सगळं माफ आहे, त्यांनी किती मोर्चे काढले, तिने किती निषेध केला तरी, आणि इथं दुसऱ्या कोणी काय केलं तर त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई होते. म्हणून ते जे काही प्रकार आहे आमच्या उद्धवजींना किंवा त्याच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांच्या कुटुंबावरती वाईट बोललं गेलं तरी पण त्याच्यावरती काय होत नाही. आणि आम्हाला पोलिसांकडे आज सांगितलं झालं नालायक म्हणून हा शब्द जर कोणी बोलत असेल तर तो त्याच्या ठिकाणी तो संसदीय आहे. आज आम्हाला ऐकायला मिळालं तर आम्ही सांगतो यांचे नेते आमच्या लोकांना नालायक म्हणत असतील तर आम्ही उद्या 2 मजुरीची माणसं ठेवतो आणि त्यांनाही दिवसभर सांगतो ह्याला नालायक म्हणा म्हणून. आणि म्हणून अशा पद्धतीनं संसदीय भाषेचा असंसदीय वापर करून त्याच्यामध्ये सातत्याने बोलतो. आम्ही काय विचारला गेलो तर तो शब्द त्याचा शिवी असला वाईट असला तरी संसदीय होतो. आणि म्हणून याला भडवा बोलायचं का बडवा बोलायचं, भडवा बोलायचं का बडवा बोलायचं. आणि म्हणून बोलला बाहेरचा जो अजिंक्य मोरे काय बोललाच नाही आमचा युवासेनेचा अधिकारी, त्याला आज त्याच्या निष्पाप त्याच्यामध्ये त्याचा बळी गेला आणि त्याला आज 1 दिवसाचा जेल भोगायला. 12 तारखेला हा संपूर्ण बेकायदेशीर धंदे, मनमानी कारभार, अनागोंदी कारभार याच्या निषेधार्थ शिवसेना पक्ष नेते भास्करराव जाधव जे खेड चिपळूण वाघर या विधानसभेचा मतदारसंघात नेतृत्व करतात, जे आमचे सगळ्या शिवसेनेचे नेते आहेत ते विधानसभेमध्ये आमचे कोकणाचे प्रश्न मांडतात आणि कोकणाच्या प्रश्नाच्या दृष्टीनं अशा पद्धत पोलीस स्टेशनमध्ये होते आणि त्याचे बळी सर्वसामान्य माणसं त्याच्यामध्ये होत आहेत. आणि म्हणजे एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ आम्ही त्याच्यामध्ये आजच त्याच्यामध्ये DYSPला निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या ह्याच्यानुसार आम्ही 12 तारखेला आंदोलन करणार. वळूयात पुढच्या बातमीकडे. श्री सिद्धिविनायक मंदिर सोनाराळी येथे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, शशिकांत मेहता, विनायक वैद्य, अनिल सदरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून JC फेस्टिवल कार्निवलचं उद्घाटन करण्यात आलं. यामध्ये येथील स्वर ब्रह्म वाद्य पथक, रिदम ऑर्केस्ट्रा, श्री समर्थ विश्व स्कूल, ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव, LTD इंग्लिश स्कूल, केटिंग ग्रुप, सैनिक स्कूल जामगे, डॉक्टर असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ तसेच कोकण मुस्लिम संघ आणि शहरातील विविध सामाजिक संस्था आणि विविध राजकीय पक्षांनी यामध्ये आपला सहभाग दर्शवला. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर ते गोळीबार मैदान JC फेस्टिवल अशी शोभायात्रा काढण्यात आली.
नमस्कार. JCI खेड आयोजित JC फेस्टिवल 2024 आणि ह्या फेस्टिवलचा जे शुभारंभ आहे ते फेस्टिवलच्या कार्निवलने आपण सुरू करतोय. ह्या कार्निवलमध्ये सगळ्या शाळा, खेडच्या सगळ्या शाळा आहेतच, त्याचबरोबर एक आपल्याकडे ढोल पथक आहे, त्याचबरोबर विविध वेशभूषा असं करत गणपती मंदिर, सिद्धिविनायक गणपती मंदिरापासून आपण ही रॅली चालू करतोय. ते आपला जो फेस्टिवलचा मैदान आहे म्हणजेच ST डेपो, महाड नाका इथपर्यंत ही कार्निवल चालू राहणार आहे. या कार्निवलमध्ये मी सगळ्यांना आवाहन करतोय की जास्तीत जास्त लोकांनी येऊन याच्यामध्ये सहभाग करा. तसंच 6 ते 11 फेब्रुवारी हा आपला फेस्टिवल आहे, जो खेडवासियांना हा हवा वाजणारा फेस्टिवल आहे. तर ह्या फेस्टिवलला संपूर्ण खेडवासियांना JCI खेडकडनं आम्ही आमंत्रण करतो. धन्यवाद. JC फेस्टिवल 2024चा उद्घाटन सोहळा दणक्यात संपन्न झालाय. यावेळी उद्योजक विलासभाई बुटाला यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वार फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन भोयर, आगार व्यवस्थापक रवींद्र वणकुंद्रे हे देखील उपस्थित होते. तर यावेळी JC फेस्टिवल उद्घाटन सोहळा 2024 मध्ये पत्रकार मित्र तसेच सहभागी शाळा संस्था यांचा आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर JCI अध्यक्ष संकेत आपिष्टे, JCI सेक्रेटरी अमर दळवी, कार्यक्रम प्रमुख JC अमोल क्षीरसागर उपस्थित होते. तर 7 फेब्रुवारी रोजी JC फेस्टिवलचे प्रमुख आकर्षण म्हणून साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे मंडळ यांचे शिवकालीन मर्दानी खेळ आयोजित करण्यात आले आहेत. तरी सदर शिवकालीन मर्दानी खेळ प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आणि पाहण्यासाठी JC फेस्टिवलला आवर्जून भेट द्या असे आवाहन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रथमेश खामकर यांनी केलंय. आणि आता समस्त हिंदू बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. अबुधाबी, दुबईमध्ये प्रथम हिंदू मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा केला जाणार आहे. BAPS स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख श्री महंत स्वामी महाराज खेडमध्ये ही माहिती आणि आमंत्रित करण्यासाठी दाखल झाले होते. खेडमधील पाटीदार भवनामध्ये BAPS स्वामीनारायण मंदिर दादर मधील वरिष्ठ संत श्री महंत स्वामी महाराज यांनी सर्वांना संबोधित केलं. 14 फेब्रुवारी रोजी अबुधाबी, दुबईमध्ये प्रथम हिंदू स्वामीनारायण मंदिराची प्राणप्रतिष्ठा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. तरी सदर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच मुंबईतील BAPS स्वामीनारायण मंदिर दादर येथे वरिष्ठ संत यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले. यहाँ खेड में सभी भक्तजन एकत्रित हुए हैं और सभी को धन्यवाद देना, क्योंकि अभी जो समय है वो बुधवार का दिन और बिजनेस, नौकरी उनका चालू टाइम है. फिर भी समय की अनुकूलता करके आप सभी भक्तजन यहाँ एकत्रित हुए, इसलिए सर्वप्रथम आप सभी भक्तजनों को बहुत बहुत धन्यवाद. आज यहाँ हम एकत्रित हुए हैं थोड़ा सत्संग करने के लिए, और हमारे गुरु महंत स्वामी महाराज मुंबई पधार रहे हैं, उनका एक निमंत्रण देने के लिए हम आए हैं. क्योंकि हमारे जीवन में संसार व्यवहार हर रोज हम करते हैं, उनमें से पसार होते हैं, लेकिन साथ में सत्संग को लेके हम चलेंगे तो संसार व्यवहार में हमें दिक्कत नहीं आएगी. नहीं तो गुजराती में एक कहावत है कि संसार एक ऊँटना बेसणा जेवो छे. जो ऊँट आता है ना, प्राणी कैमल, ऊँट के ऊपर जो भी बैठते हैं, और चाहे एयरपोर्ट का रनवे हो और रनवे में ऊँट को चलाए, फिर भी ऊँट के ऊपर जो बैठने वाले हैं. JC फेस्टिवल 2024 मध्ये मनोरंजनासोबतच विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जात आहेत.
6 फेब्रुवारी रोजी जेसी फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी फुरुस बुलेश्वरवाडी येथील रहिवासी स्वाती सुनील घाणेकर यांना घरघंटी देण्यात आली आहे. त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर 2 मुलं आणि 2 मुलींची जबाबदारी आहे. स्वाती घाणेकर या मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण करतात. तरी त्यांची ही परिस्थिती लक्षात घेत जेसी फेस्टिवल 2024 मध्ये त्यांच्या कष्टांना मदतीचा हात म्हणून आमदार योगेशदा कदम यांच्या हस्ते भेट स्वरूपात घरघंटी देण्यात आली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अनिल रटाटे, सहकारी धर्मेश रटाटे, रामजी रटाटे, अनंत रटाटे, जितेंद्र रटाटे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि संपूर्ण आंबवली आणि खारी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी आमदार योगेशदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय. भाजपचे भिवंडी विधानसभा निवडणूक प्रमुख दशरथ पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. घेऊयात छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी. नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर. मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर. तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा. आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी. एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स. सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. सगळे प्रवासी गाढ झोपेत असताना चालत्या बसने पेट घेतला. मात्र हा सगळा प्रकार चालकाच्या लक्षात आल्याने बसमधील एकूण 22 प्रवाशांचे प्राण वाचले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेवाडी फाट्याजवळ औदुंबर ट्रॅव्हल्सची लक्झरी बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. औदुंबर ट्रॅव्हल्सची लक्झरी बस ही रत्नागिरीवरून मुंबई येथे निघाली होती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्याजवळ ही बस आली असता बसमधील प्रवासी आर्यन अमित भाटकर या विद्यार्थ्याला बसचा टायर गरम होऊन फुटल्याचे समजताच त्याने त्वरित सदर बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. आर्यन अमित भाटकर याने आरडाओरड करत गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना उठवले. प्रवासी घाई गडबडीत उठून बाहेर पडू लागले आणि पुढील काही क्षणातच गाडी आगीच्या भक्षस्थानी पडली. यावेळी बसमध्ये 2 चालकांसह 22 प्रवासी प्रवास करत होते. चालक गुलशन पठाण आणि प्रवासी विद्यार्थी आर्यन भाटकर या दोघांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. तर दापोली तालुक्यातील बुरोंडी रोड चांदणी नगर येथे गॅस गोडाऊन शेजारी वणवा लागल्याची घटना घडली. सदर वणवा विझवण्यासाठी खेड नगर परिषद अग्निशमन विभागातील कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर, फायरमन दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, वाहन चालक विद्याधन पवार हे घटनास्थळी पोहोचत आग विझवण्यात यशस्वी ठरले. 6 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती खेडच्या मैदानात संपन्न झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला माजी प्रांतपाल उदय लोध यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि मॉन्जिनीस केक शॉप यांच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून केक वाटप करण्यात आलं. या प्रसंगी यावेळी व्हिडिओ भांडसाहेब, गट शिक्षणाधिकारी शिगवण, क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, उपप्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले, रिजन सेक्रेटरी श्रीनिवास परांजपे, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, सचिव सुरेश चिकणे, खजिनदार अनिल मोरे, ओमकार गोनकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.